बोला बोला. साहेब, सचिन अहिर यांचा जो शिंदे शिवसेनेतला प्रवेश हा पक्षासाठी धक्का आहे, कारण कोणालाच याची कल्पना नव्हती आणि एकदम सगळं अचानक घडलं. एक लक्षात घ्या, शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे आणि गेल्या काही काळामध्ये शिवसेना ही धक्काप्रूफ झालेली, धक्काप्रूफ, शॉकिंग प्रूफ. आता अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाही आणि आम्ही बसून घेत नाही. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी, अत्यंत जवळचे सहकारी. म्हणजे काल आपण आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं असेल. म्हणजे सचिन अहिर हे सांगू शकत नाहीत की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर रोजच भेटत होते, उद्धव साहेब त्यांना भेटत होते. मी असं ऐकलं की त्यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवले की पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढल्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी, असं ते म्हणाले. मग कार्यकर्ता म्हणून कोणी काम करायचं? शरद पवार साहेबांनाही त्यांनी याच पद्धतीने पुढल्या करिअरसाठी सोडलं. शरद पवारने तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं, धुळीतून शिखरावर. त्या काळात सचिन अहिरना मंत्री करणं हे फार मोठं साहस होतं. त्यांना म्हाडाचं प्रमुख केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना NCPचे मुंबईचे अध्यक्ष केले. आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न. तरी पण त्यांचे ते माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहायचे. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना